आज आपण बनवणार आहोत सुके बोंबील। तर हे सर्व सामान घेतलेलं आहे। तर सर्वात आधी बोंबील भाजून घ्यायचे। कढईमध्ये आपण बोंबील भाजून घेणार आहोत। बोंबील सर्वात आधी भाजून घ्यायचे। हे बघा बोंबील, तर हे बघा बोंबील पाण्यामध्ये ठेवलेत मग भिजायला। आता चांगले ते भिजतील, म्हणजे माती वगैरे असेल ना तर ते निघून जाते आणि कचकच नाही लागत। आपण तेल टाकून घेतले। आता कांदा भाजण्यासाठी टाकणार आहोत। टाकायचा तर कांदा टाकलाय, आता मस्त हलवून घ्यायचं। हलवत राहायचं, एकत्र मिक्स करायचं। हे बघा कांदा आता लाल झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टमाटा टाकूया। आता आपण टमाटा मिक्स करू आणि हलवून घेऊया। आता थोडं मीठ टाकायचं, म्हणजे टमाटा लवकर गळतो आणि लवकर शिजतो। हलवून घ्यायचं। तर आता आपण यामध्ये हळद टाकणार आहे, मिरची पावडर, घरातला लाल मसाला, सर्व मिक्स करून घ्यायचं। तर बोंबील टाकायचे, तर मिक्स करून घ्यायचं। बटाटा टाकायचा। बटाटा आपण कापून घेऊन त्याचं साल काढून बारीक करून ठेवलेला थोडा मिक्स करायचा। कोथिंबीर टाकायची, तर मिक्स करून घ्यायचं। बघ किती मस्त दिसतंय, कलर छान वाटतंय ना। आता शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं। आणि आता बारीक गॅस करून झाकून ठेवायचं। हे बघा मस्तपैकी वाफली आहे बोंबील। आता बघायचं बटाटा शिजले की। हे बघा बटाटा शिजला आणि बोंबील पण आपला मस्तपैकी झाला आहे, झणझणीत टेस्टी। वा वा वा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की ट्राय करा। बाय।